आज आपला थर्ड लेक्चर आहे आणि आज आपण एलिमिनेशन मेथडचे बाकी उरलेले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. काल एलिमिनेशन मेथडमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की क्वेश्चन 3 प्रकारचे असतात. पहिला प्रकार कोणता आहे की कोएफिशियंट 1 असतं. ठीक आहे, एक्सचा आणि वायचा. दुसरा प्रकार काय आहे की कोएफिशियंट 1 नाही. आणि तिसरा प्रकार काय आहे, इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. शॉर्टमध्ये लिहिलं मी GN, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय काय करायचं असतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आज काय करूया, आज आपण ते प्रत्यक्ष ॲप्लिकेशनमध्ये पाहूया. मग आपण ह्यापैकी हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. ओके. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं असतं, सगळ्यात पहिल्यांदा लेट 2x + y = 5 हे जे इक्वेशन दिलेलं आहे ना, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि मग हा जो दुसरा इक्वेशन दिलेला आहे 3x - y = 5 ह्याला काय म्हणूया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे. आता मला एक गोष्ट तुम्हाला रफमध्ये सांगायची होती, ते पाहू आपण. हे रफ आहे. ठीक आहे, इथे लिहू का मी, रफ आहे. आता एक गोष्ट विद्यार्थ्यांना कळत नाही ना, ते काय आहे, कोइफिशियंटचं. मग पहा, 2x + y 3x - y आणि हे इक्वल टू जे काही आहे इथे पहा, मला काय म्हणायचं आहे, कोइफिशियंट म्हणजे काय हो, हे 2, हे 3x सोबतचे हे एक्सचे कोइफिशियंट आहेत आणि वाय सोबत जे आहे ते वायचं कोइफिशियंट आहे. तर वाय सोबत काहीच नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे. मग कोणतं तरी एकचं, म्हणजे दोन्ही ठिकाणी या तर एक्सचं या दोन्ही ठिकाणी वायचं कोइफिशियंट सेम पाहिजे. ठीक आहे. इथं आहे का हो कोइफिशियंट सेम, वायचं कोइफिशियंट सेम आहे. आणि रफमध्ये जेव्हा तुम्ही एकाखाली एक इक्वेशन लिहिलेले आहेत तर तुम्हाला काय दिसतं, काय करावं लागेल, ॲड करावं लागेल का सबट्रॅक्ट करावं लागेल. बरं, हे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये पण खूप कन्फ्यूज होत आहेत विद्यार्थी, कारण की इथं प्लस दिलेला आहे, इथं मायनस दिलेलं आहे, मग ॲडिशन कशी झाली, हे तर सबट्रॅक्शन आहे. तसं नाही, आपण काय विचारात घेतो, इथं पॉझिटिव्ह नंबर आहे आणि इथं निगेटिव्ह नंबर आहे. सबट्रॅक्शन पण काय आहे हो, एका प्रकारचं ॲडिशनच आहे. मग सबट्रॅक्शनला ॲडिशन कसं म्हणणार तुम्ही म्हणणार, तर पहा, आता 3 - 1 = 2 म्हणतो ना आपण. मग काय आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे 3, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह नंबर ॲड केला तुम्ही -1, तर हे काय, तर 2. तुम्ही 6th मध्ये शिकला असाल, ज्यावेळेस तुम्हाला हे इंटिजर्सचं ॲडिशन वगैरे शिकवलं होतं ना, त्यावेळेस तुम्ही असं शिकला असाल. पहा, आणि हे सगळं तुम्ही तुमच्या रफ, म्हणजे वहीमध्ये रफ साईडला लिहायचं आहे. असं शिकला असाल की समजा हे 3 आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला -1 ॲड करायचं किंवा 3 - 1 करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे 3 + -1 म्हणजेच 3 - 1 आणि हे काय आहे, 2. आणि येतं कसं बघा, हे 0 आहे, हे 1 आहे, हे 2, हे 3 आणि इकडे काय आहे, -1. मग काय, हे 3 आहे. ठीक आहे, हे नंबर आहे 3. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, -1 करायचं आहे ना. म्हणजे काय करता तुम्ही, म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा तुम्ही निगेटिव्ह नंबर ॲड करता ना, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, अलीकडे यायचं आहे. काय करायचं आहे, अलीकडे यायचे. म्हणजे आता आन्सर काय येणार, हे येणार 2. एक नंबर तुम्ही इकडे लेफ्ट साईडला सरकणार है ना. तर लेफ्ट साईडला सरकणार तर काय आला मग आन्सर तुमचा, 2 आला. अशा प्रकारे करायचं. काय बघा, इथे पहा, आता हा क्वेश्चन सोपा आहे सेकंडवाला. का बरं सोपा आहे, आपल्याला काही मल्टिप्लाय करत बसायची गरज पडणार नाही. का बरं की इथं हे वायचे कोइफिशियंट काय आहे, तो सेम आहेत. नसले असते तर आपल्याला करावं लागलं असतं. ठीक आहे. मग आता पहिला प्रश्न आहे की आपल्याला लिहायचं काय, ॲडिशन लिहायचं का सबट्रॅक्शन लिहायचं. तर इथं पाहायचं, इथं काय +1 आहे, इथं काय -1 आहे. +1 - 1 0, राईट. म्हणजे हे वाय इथं कॅन्सल व्हायला लागलं आहे, साईन न चेंज करता. हां, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, ॲडिशन केव्हा असणार हो, हे एक्स आणि वाय विसरून जा तुम्ही. ठीक आहे. हे एक्स आणि वायकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. इथं बघा, हे एक्स सोबत कोण आहे, 2 आहे, लिहावं 2. वाय सोबत कोण आहे, 1 आहे, लिहावं 1. ठीक आहे. =2च्या पलीकडे काहीतरी आहे. एक्स सोबत कोण आहे, इथं 3 आहे, लिहा. वाय सोबत कोण आहे, इथं -1 आहे, लिहा. आता जर तुम्हाला कळालं ना, असं जर तुम्ही रफमध्ये लिहिलं तर तुम्हाला इथं काय दिसायला लागले, 1 - 1 0. म्हणजे ही जी वायची साईड आहे तुमची, ही वायची साईड काय व्हायला लागली, 0 व्हायला लागली. आणि तुम्हाला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. पण या ठिकाणी जर असं असलं असतं, असं असलं असतं, म्हणजे 3x - y ठिकाणी इथं 3x + y असलं असतं, तर काय केलं असतं बघा. तर इथं 1, इथं पण 1 है ना. मग 1 + 1 काय येतो, 1 + 1 0 होतंय का, नाही. 1 + 1 काय होतंय, 2 होतंय, है ना. इथं 2 येतं. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागलं असतं, इथं साईन चेंज करावं लागलं असतं की 1 - 1 हे 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गणितामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला स्वतःहून सोडवता यावं, तिथं ॲडिशन पाहिजे का सबट्रॅक्शन पाहिजे.
मग पहिली स्टेप तुम्ही काय करायचे, हे असं साईडला कुठेतरी रफ लिहायचं. पहिली स्टेप काय करायची, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 टाकून द्यायचं. दुसरी स्टेप काय करायची, तुम्हाला असं रफ लिहायचं आणि त्याच्यामध्ये इथं वर लिहा डोक्यावर एक्स, इथं वर लिहा डोक्यावर वाय. हे एक्स सोबत कोण आहे, पहिल्या इक्वेशनमध्ये 2 आहे. ह्या एक्स सोबत दुसऱ्या इक्वेशनमध्ये कोण आहे, 3 आहे. एक्स सोबत पहिल्या इक्वेशनमध्ये कोण आहे, वाय सोबत पहिल्या इक्वेशनमध्ये कोण आहे, 1 आहे. आणि वाय सोबत दुसऱ्या इक्वेशनमध्ये कोण आहे, -1 आहे. राईट. मग आता तुम्हाला इथं दिसतंय, जर तुम्ही ऍड केलं तर इथं कुठेतरी जर 0 यायला लागला ना, कोणत्या साईडला, एक्सच्या साईडला किंवा वायच्या साईडला जर 0 यायला लागला तर काय करायचे, ॲडिशन करायचे. जर नाही यायला लागलं तर सबट्रॅक्शन करायचे. ठीक आहे. बघा इथं 0 यायला लागलं ना, तर काय करायचं तुम्हाला, इथं आता काय करायचं बघा, ॲडिशन करायचे. ठीक आहे. लिहा ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 1 आणि 3 ॲड करा. 2x + y = 5. 3x - y = 5 ॲड करा. 2 + 3 5x. 1 - 1 0, म्हणजे हे कॅन्सल, ह्याला लिहायची गरज नाही. इक्वल टू 5 + 5 10. मग काय आलं, 5x = 10. काय आलं, 5x = 10. बरं, आता इथं सुद्धा प्रॉब्लेम आहे. हे 5x = 10 ह्याचं काय करायचं आहे. मग आणि दुसरी गोष्ट, मी जे सांगते ना ते प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये रिझन रिपीट करायचे. स्टार्टिंगला तुम्हाला रिपीट करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर रिपीट करायची गरज पडणार नाही. बघा 5x म्हणजेच काय हो, 5x म्हणजे 5 × x. आणि तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची, एक्सची काढायची. मग मी काय सांगितलं होतं, एक्सला एकटं करा. ठीक आहे. पलीकडचं जसंच्या तसं लिहा. 10 आहे, सॉरी मी 18 लिहिलं, माय मिस्टेक. ओके, हां 10 लिहा. त्याच्यानंतर आता हा 5 एक्सला तर एकटं लिहिलं तुम्ही, ह्या 5चं काय करायचं, 5 मल्टिप्लायमध्ये आहे, पलीकडं काय होईल, डिवाइडमध्ये जाईल आणि आन्सर काय येईल, 2. मग एक्स काय येतो, सॉरी लेट मी चेंज द पेन. एक्स काय येईल, एक्स = 2. आता इक्वेशन 1 आणि 2 होतं ना, मग हा इक्वेशन किती आहे, 3rd आहे. आता काय करणार, पुढची स्टेप, युजिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय बघा, 2x + y = 5. मग इथं लिहायचं, रिपीट लिहायचा इक्वेशन नंबर 1. 2x + y ना, 2x + y = 5. आता बघा अगेन 2x म्हणजे काय हो, तुम्हाला व्हॅल्यू कोणाची आली, 2x म्हणजे. बघा 2x म्हणजेच काय, 2 × x. मग = 2 × x काय हो, बघा x काय आहे, 2 आहे. मग ह्या 2ची व्हॅल्यू ते ठेवून द्या. काय ते 2x म्हणजे काय ते 4. मग ते इथं तुम्ही करायचं आहे ना. 2x म्हणजे काय, 2 × 2 + y तसंच्या तसं = 5. हे काय येईल मग, 4 + y = 5. मग y किती येईल, 5 - 4 = 1. मग y किती आला हो, 1. ठीक आहे. त्याच्या खाली काय करायचं तुम्हाला ना, ह्याच्या खाली आता लिहायचं आपण, therefore the solution is, x ची व्हॅल्यू आधी, x काय 2, y ची व्हॅल्यू नंतर, y काय 1. मग 2, 1 ऑर्डर्ड पेअर 2, 1. ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आता काय करायचं आपल्याला, पुढचा प्रॉब्लेम करायचा, 3rd प्रॉब्लेम. ठीक आहे. जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी या व्हिडिओचा तुम्ही काय करायचं आहे, मी जे सांगितलंय ना, किंवा मी जेव्हा सांगत आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ते स्टेप्स रिपीट करायचे आणि माझ्यासोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि एकदा की तुमची व्हिडिओ बघून झाली की त्यानंतर तुम्हाला सेम सेट ऑफ प्रॉब्लेम न बघता सॉल्व्ह करायचं आहे, की तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठं कुठं अडचण यायला लागली. आणि तुमच्या अडचणी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. त्याच्यासाठी काय केलं जाऊ शकतं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. लेट्स सी, आता काय करायचं आपल्याला, 3rd प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. मग 3rd प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही 3rd प्रॉब्लेम लिहा. सगळ्यात पहिली स्टेप काय, लेट. आणि मॅथ ना तुम्ही स्टेप वाईजच, पायऱ्या कसं आपण एक पायरी मग दुसरी पायरी चढतो ना, तसं मॅथ सुद्धा आपल्याला काय करायचं, स्टेप वाईजच करायचे, म्हणजे हार्ड जाणार नाही. लिहा काय, 3x - 5y = 16. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. x - 3y = 8. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके. आता काय करायचं, आता सेकंड स्टेप काय सांगितली होती, रफमध्ये. तुम्ही वहीच्या मागं करा किंवा वहीच्या बाजूला असं रफ म्हणून एरिया लिहून टाका. ठीक आहे. मग काय करायचं, तर डोक्यावर x लिहायचे, तर डोक्यावर y लिहायचे. आपल्याला इथं काय करायचं, बघायचं की ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं. मग काय करायचं, ह्या x सोबत कोण आहे, 3. ह्या y सोबत कोण आहे, -5 आहे. ह्या x सोबत कोण आहे, 1. ह्या y सोबत कोण आहे, बघा इथे -3 आहे. असं एका खाली एक लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा हे 3 आणि 1 ऍड केल्यावर किती यायलंय, 4. आणि -5 आणि -3 -8 यायलंय. म्हणजे ऍडिशन करून काम जमेल का, नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिला रूल काय होता आठवा बरं. पहिला रूल होता की हे जे कोइफिशियंट आहे ना, हे जे कोइफिशियंट आहे एक्सचा, एकच मिनिट, हां हे एक्स आहे ना,
तर हे एक्सचं जो कोइफिशियंट आहे या तर ते 1 1 असायला पाहिजे किंवा सेम सेम असायला पाहिजे. समजा इथं 3 3 इथं पण 3 राहायला पाहिजे होता, किंवा हे वायचं कोइफिशियंट सेम सेम राहायला पाहिजे. कुणाचं पण सेम सेम आहे का? नाही. आपल्याला काय करायचं आता त्याला सेम सेम करायचं आहे. आता काय करायचं, ह्याला सेम सेम करावं लागेल. इथं बघून तुम्हाला लक्षात यायला लागलं ना, सेम करायला लागेल. करूया आपण सेम. ठीक आहे, काय करायचे मग, सेम कसं करणार बघा, सांगा बघा. या तर मी ह्या दोन्ही पण इक्वेशनला मल्टिप्लाय करू, म्हणजे ह्याला या तर मी कोणाला एकाला मल्टिप्लाय करू. कोणतं सोपं जाईल, कोणतं तरी एकाला मल्टिप्लाय करणं आहे ना. गरज पडली तर दोन्हीला पण मल्टिप्लाय करता येईल, पण इथं गरज नाही. का बरं गरज नाही? थोडंसं ह्याच्याकडे बघा बरं तुम्ही. इथं काय 1, इथं काय 3. मी इथं 3 आणू शकते का? आणू शकते. किंवा जेव्हा मी ह्याला सुद्धा 3 मल्टिप्लाय करेल आणि ह्याला सुद्धा 3 मल्टिप्लाय करेल, म्हणजे ह्या पूर्ण सेकंडवाल्या इक्वेशनला मी जर 3 मल्टिप्लाय केलं तर मी आणू शकते, है ना. मग करते मी आता ह्या सेकंडवाल्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करते. आय होप तुम्हाला ना कळत असेल हे मल्टिप्लाय करायचा किस्सा, हे कसं करायचं असतं मल्टिप्लाय, कसं ओळखायचं कोणत्या नंबरने करायचं मल्टिप्लाय. जर कळत नसेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि मग मी तुम्हाला आणखीन सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, नवसी. आता काय करूया आपण, आपल्याला काय लक्षात आलं की हे जे सेकंड इक्वेशन आहे ना त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. किती हो? 3. करा मग मल्टिप्लाय ह्या सेकंड इक्वेशनला, है ना. लिहा मग मल्टिप्लाइंग, कुठे गेलो, ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 3 ऑन बोथ साइड्स. बरं, विद्यार्थ्यांना हे अशा प्रकारे सिस्टमॅटिक लिहायचा फार कंटाळा येतो, पण तुम्ही आतापासून जर सवय लावली तर त्यांचं तुम्हाला बिलकुल जड जाणार नाही, आता सुद्धा मार्क्स चांगले भेटणार. ठीक आहे, मग कृपया तुम्ही हे असं लिहायला जड घेऊ नका. आणि स्टेप वाईज जर असलं ना तर तुमचं कुठं चुकलंय क्वेश्चन हे सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येतं. ठीक आहे, मग हे सेकंडवाल्या इक्वेशनला 3 जर मल्टिप्लाय केलं तर काय येते हो, हे 1x आहे, 3 मल्टिप्लाय करा, काय येईल 3x. मग नंतर मायनसच्या ठिकाणी मायनस लिहा. नंतर हे 3y आहे, 3y ला 3 मल्टिप्लाय करा, 3 3 जा 9y इक्वल टू 8 3 जा 24. ह्याला लिहा इक्वेशन नंबर 3. लक्षात आलं. आता पहा, आता तुमच्याकडे हे सेकंड इक्वेशन उरलंय का नाही. इक्वेशन काय आहे तुमच्याकडे, इक्वेशन आता हे वाले आहे ना. मग एक्स आणि वायच्या ठिकाणी हे व्हॅल्यू ठेवावं लागेल. एक्सच्या ठिकाणी काय हो 3, वायच्या ठिकाणी काय आहे हो -9. आता मला बघून सांगा बरं, ह्याला तुम्हाला ऍड करावं लागेल. ऍड करून इथं 0 येईल, इथं 0 आणायचं मला. ऍड करून 0 येईल का सबट्रॅक्ट करून 0 येईल? मला तर जे दिसायला लागले त्यानुसार सबट्रॅक्ट करून 0 येईल, आणि त्याच्यामुळे हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला मला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. इझी, राईट. नसे करा सबट्रॅक्ट. मग सबट्रॅक्टिंग इथं लिहायचं. ठीक आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. मी तिसऱ्या वाल्याला ना पहिल्या वाल्यामधून करते मग 3 from 1. ठीक आहे, आता मला इथं जागा पुरणार नाही म्हणून पुढच्या ह्याच्यावर लिहिणार. पहिलं इक्वेशन काय हो, 3x मायनस 5y इक्वल टू 16. दुसरं काय, 3x मायनस 9y इक्वल टू 24. मी पटकन एकदा चेक करून घेते बरोबर आहे का माझं. 3x मायनस 9y इक्वल टू 24 बरोबर. ठीक आहे, आता काय करायचं, ह्याला सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करताना काय करायचं असतं, सगळे साईन चेंज करायचे असतात. सगळे साईन चेंज करायचे असतात. इथं निगेटिव्ह आहे बघा, इथं काय येईल पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आहे तर इथं काय येईल निगेटिव्ह. ठीक आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, काही साईन वगैरे चुकलं नाही इकडून तिकडे घेण्यामध्ये. आता काय करायचं, हे +3 -3 कॅन्सल, -5 + 9. ठीक आहे, काय -5 + 9. हे -5 + 9 किती येतं, 9 मोठा नंबर आहे, 5 छोटा नंबर आहे. किती येतं हे 4 येतं, -4 येत नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, मग 4y. कोणता बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर नसेल तर तुम्ही ते सुद्धा सांगायचं, तर त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येऊ शकते. 16 - 24. 16 - 24 मध्ये बघा काहीच नाही, हे मायनस साईन केव्हा येतं ना ह्याच्यासाठी एक खूप सिम्पल रूल आहे. बघायचं की मोठा नंबर काय आहे, मोठा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. इथं बघा मोठा नंबर काय हो, मोठा नंबर निगेटिव्ह आहे. मग आन्सर पण काय येणार, मायनसमध्येच येणार. आणि ह्या मोठ्या नंबरमधून हा छोटा नंबर मायनस करून टाकायचा. इथं बघा, इथं मोठा नंबर काय हो, पॉझिटिव्ह आहे, आन्सर पण पॉझिटिव्हच येणार. ह्या मोठ्यामधून छोटा मायनस करून टाकायचा. इथं कसं सिम्पल आहे. 24 मधून 16 मायनस करून टाक, काय येतं 8 येतं. लिहा मग 4y इक्वल टू -8 -8. मग y काय आलं बघा, 1 मिनिट, y काय आहे बघा, -8/4. -8/4 किती येतो, मायनसला मायनस आणि 8, 4 2 जा 8 म्हणजे 2 येतं. मग y किती आलं, y इज इक्वल टू -2. ह्याला ब्रॅकेट करा आणि ह्याला काय म्हणणार, इक्वेशन नंबर 4. हा कोणता होता, इक्वेशन नंबर 4. आता काय, आता पुढची स्टेप इझी, युजिंग इक्वेशन 4 है ना. using equation 4 in equation 1.
हे पेन्सिलीने जेवढे काम आहेत हे रफ काम आहेत. ठीक आहे, एकच मिनिट, ह्याला मी ब्रॅकेट करते ना असं. ठीक आहे, बघा मग फर्स्ट इक्वेशन काय होती, 3x मायनस 5y = 16. बघा आता पहिली मनामध्ये तुम्ही काय स्टेप्स म्हणायचे की 5y म्हणजे काय हो, -5 मल्टिप्लाय y. मग y काय आहे, -2 आहे. ठीक आहे, =16. स्टार्टिंगला तुम्ही स्टेप वाईजच जायचं, म्हणजे काय होईल, हळूहळू तुम्हाला कळायला लागलं. आता बघा अजून एक रफ करून दाखवते. इथं काय आहे, -5 आणि ब्रॅकेटमध्ये, एकच मिनिट, -5 आणि ब्रॅकेटमध्ये -2. ह्याचा अर्थ काय हो, ह्याचा अर्थ आहे -5 मल्टिप्लाय -2, म्हणजे हे काय येतं, 5 × 2 = 10 आणि मायनस मायनस प्लस. जेव्हा कोणते पण दोन नेगेटिव्ह नंबर्स हे मल्टिप्लायमध्ये असतात तर आन्सर काय येतं, पॉझिटिव्ह येतं. म्हणजे इथं आन्सर काय येणार, 3x - 10 = 16. ठीक आहे, इथं मी असं करते आणि इथं असं पण करते. ठीक आहे, 3x - 10 = 16. मग काय येईल इथे, 3x - 10 आहे, पलीकडे घेऊन गेलं तर काय होतंय, +10 होतं. बरं ठीक आहे, विद्यार्थी काय करतात ना, हे पलीकडे +10 घेऊन जातात आणि ह्या 16ला विसरूनच जातात. =टूच्या पलीकडे जो नंबर आहे त्याला आधी लिहायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्याला ज्याची जागा चेंज करतात, घर बदलतात, त्याला नंतर घेऊन जायचं. ठीक आहे, मग हे किती येईल बघा, 3x = 26 येतं का, 16 + 10 26. x किती येते, 26/3. ठीक आहे, एकदा मी पटकन चेक करून घेते. एखाद्या वेळेस कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होऊ शकते है ना, कारण तुम्हाला सांगण्यामध्ये किंवा हे छोटे छोटे पेजेस आहेत इकडं तिकडं चेंज करत असतो आपण, एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते. एकदा मी पटकन पाहून घेते. 3 मल्टिप्लाय केलं, 3x - 9y = 24. ठीक आहे, मग इथं घेतलं मायनस केलं, इथं प्लस चेंज केलं आहे मी, साईन इथं 24 चेंज केलेलं आहे साईन है ना. हां ठीक आहे, राईट, x - 3y 3x - 9y. ठीक आहे, 4y 4 काय आलं, -2 आलं. ठीक आहे, मग 3x - 5y मध्ये मी हे ठेवून टाकलं. मग -10 पलीकडे गेला, +10. ओके, हां झाली ना मिस्टेक, बघा बरं, तुमच्या लक्षात आलं असेल तर ठीक आहे, नाही आलं असेल तर बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, आन्सर काय तर +10 आणि तर लिहिलं आहे काय मी, -10 लिहिलं आहे ना. मग हे 16 तिकडे गेल्यावर काय होतं, प्लस होतं का मग आता, नाही, काय होतं, मायनस होते. 16 - 10 म्हणजे आन्सर काय येईल, 3x = 6 आणि x = 6/3 म्हणजे x = 2. मग सोल्युशन काय आला सांगा, याला इक्वेशन नंबर 5 देऊन टाका. 5 द सोल्युशन इज ऑर्डर्ड पेअर, म्हणजे असं. आता बघा, तुम्ही वायची व्हॅल्यू आधी काढली ना, तुम्ही लिहाल की -2,2, तर हे काय होईल, चुकीचं होईल. ऑर्डर्ड पेअरमध्ये आपण काय करतो, आधी एक्सची व्हॅल्यू लिहितो है ना. मग तुम्हाला आधी एक्सची व्हॅल्यू लिहावी लागेल आणि एक्सची व्हॅल्यू काय सांगा, 2 आहे आणि वायची व्हॅल्यू काय, -2 आहे. ओके, आता आपलं इक्वेशन सॉरी आपला आन्सर जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे ना. आता काय करायचं, पुढचं करायचं. प्रत्येक वेळेस तुम्ही जेवढे गणित करत आहेत ना, त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, स्टेप्स फॉलो करायचे. ठीक आहे, आता तुम्ही सांगायचं मला, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला तर ऐकू येणार नाही, पण तुम्ही तुमच्या मनामध्ये रिपीट करायचे. पहिली स्टेप काय होती सांगा, पहिली स्टेप होती की लेट, आणि जे काही इक्वेशन आहे, इथे इक्वेशन काय, 4th वाला घेते मी, 2y - x. ठीक आहे, बघा आता काय काय आहे हो, 2y - x आहे. ठीक आहे, 2y - x = 0 आणि 10x + 15y = 105. हे आहे इक्वेशन नंबर 2. आता इथे पहा, इक्वेशन नंबर 1 मध्ये आधी आपण कुणाला लिहितो, आधी आपण y लिहितो का x लिहितो, आधी आपण कुणाला लिहितो, x लिहितो. आणि माझ्यासोबत तुम्ही पण बोलत चालायचं आहे, असं जसं की मी तुमच्या समोर आहे त्यानुसार तुम्ही आन्सर देत चालायचे. ठीक आहे, मग 2y - x, आपण y ला y च्या ठिकाणी लिहिणार आहे. ठीक आहे, y काय हो, +2y आहे, राईट. प्लस तरी तो कुठं नाही आहे ना, पण हा पॉझिटिव्ह नंबर आहे ना, मग y काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. आणि x काय हो, -x आहे. -x म्हणजे -1x. मग असं लिहावं लागेल तुम्हाला, -x + 2y = 0 आणि 10x + 15y = 105. आता सेकंड स्टेप काय होती, सेकंड स्टेप ही होती, तुम्हाला बघायचं आहे की मल्टिप्लाय करायची गरज आहे का, ॲड करायचं का, सबट्रॅक्ट करायचं आहे ना. मग सेकंड स्टेप असं रफ लिहा, इथं डोक्यावर x लिहा, इथं डोक्यावर y लिहा आणि तुम्हाला बघायचे काय, बघायचे पहिलं इक्वेशन, x सोबत कोण आहे, -1. दुसरं y सोबत कोण आहे, 2. x सोबत कोण आहे, 10. y सोबत कोण आहे, 15. ठीक आहे, आता सांगा मला,
हे सेम सेम आहे का कुणाचं पण एक्सचं किंवा वायचं बोलत चलायचं नाही आहे ना सेम सेम, मग काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मग एका इक्वेशनला करून चालेल का दोन्हीला पण करावं लागेल? एका इक्वेशनला म्हणजे काय हो, म्हणजे कोणतं पण एक इक्वेशन समजा मी ह्याला मल्टिप्लाय करून टाकलं है ना, तर होऊन जाईल का सेम सेम? कोणती तरी एक व्हॅल्यू या तर एक्सची या तर वायची होऊन जाईल का सेम सेम? सांगा बघा, थोडं सुद्धा पण विचार करा. इथं काय -1 आहे, इथं काय -1 आहे, इथं काय 10 आहे, इथं काय 10 आहे. जर मी ह्या 1 वाला इक्वेशनला 10 नी मल्टिप्लाय केलं तर इथं 10 येईल का? येऊन जाईल. मग मला काय करायचं, ह्या 1 वाल्या इक्वेशनला, 1 वाला इक्वेशन कोणतं आहे? हे पहिलं वाला लिहा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 10 ऑन बोथ साइड्स. करा, बोथ साइड 10 ने मल्टिप्लाय काय येईल मग? -10x + 20y = 0. का बरं? 0ला कोणत्याही नंबरने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं ना तर आन्सर काय येत असतो? 0 येत असतं. आता हे काय झालं? इक्वेशन नंबर 3 झालं. तुमचं इक्वेशन नंबर 1 चेंज झालंय ना आता. मग काय करायचं? आता इक्वेशन 1च्या ठिकाणी इक्वेशन 3च्या व्हॅल्यूज लिहायच्यात. लिहा मग. ह्या 10 सोबत एक्स सोबत कोण आहे हो? -10. वाय सोबत कोण आहे हो? 20 आहे. मला एक गोष्ट सांगा, आता हे बघून तुमच्या लक्षात यायला का इथं ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं इझिली आलं पाहिजे. का बरं? इथं बघा -10 आहे, इथं बघा +10 आहे, -10 आणि +10 ऍड जर केले तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे 10 रुपये आहेत पण ते 10 रुपये घेऊन टाकले तर आन्सर काय येतं? 0. संपलं. म्हणजे काय करावं लागेल मला सांगा, तुम्ही ऍड का सबट्रॅक्ट? तुम्ही इथं काही साईन वगैरे चेंज केलेत का नाही? म्हणजे काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. तुम्ही सिम्पली ऍड केलात असं 10 + -10 आन्सर काय आलं? 0. म्हणजे आपल्याला काय करावं लागलं? ऍड. हे बघून आता मला वाटतं आता तरी तुम्हाला इझी जात असेल, कळत असेल की बाबा आपल्याला ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं. सी ना, ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 1. करा ऍड 3 and 1. आता मला इथं जागा नाही आहे तर मी काय करणार? पुढच्या ह्याच्यामध्ये करणार. ठीक आहे. 3 इक्वेशन काय होतं बघा, -10x + 20y = 0. -10x + 20y = 0, 0, 10 नाही 0 = 0. दुसरा इक्वेशन काय होता? 10x + 15y = 105. 10x + 15y ऍड करून टाका. हे तर कॅन्सल होईल लगे. इथं काय होईल? इथं 20 + 15 किती येतं? 35y = 0 + 105 105. म्हणजे y किती येतं? हे असं जेव्हा आलं ना तेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाही. ह्या y सोबतचा जो नंबर आहे ना ह्याला इकडे नेऊन डिवाइडमध्ये घालायचं. संपलं. करा मग. y सोबतचा नंबर खाली लिहायचा, = वर जो आहे तो वर लिहायचा. करा मग. आता ह्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. मग या तर तुम्ही 35चा पाडा म्हणत बसा, या तर तुम्ही ह्या 35ला 5 ने डिवाइड करा आणि ह्या 105 ला सुद्धा 5 ने डिवाइड करा. करा. 5च्या टेबलमध्ये 35 केव्हा येते? 5 7 जा 35 आणि ह्या 5 ने हे 105 ला 5 ने डिवाइड करा. काय येतं बघा? 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5 21 येते. किंवा तुम्हाला जर 21चा पाडा पाठ असेल, टेबल पाठ असेल तरी तुमच्या लक्षात येईल की 21 5 जा 105. आन्सर किती आला इथं बघा? y काय आलं? 21/7 म्हणजेच 3. लिहा y = 3 आणि हे काय येईल? इक्वेशन नंबर 4. पुढची स्टेप काय तुम्हाला माहित असेल, आता पाठ झाली असेल. युजिंग इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय? इक्वेशन 1 आहे -x + 2y = 0 है ना. -x + 2y = 0. -x + 2y काय? 3 आहे. 2 × 3 = 0. -x + 6 = 0. -x = ह्या +6 ला पलीकडे न्या. 0 - 6. 0 - 6 म्हणजे काय हो? 0च. लिहू का ते पण स्टेप? काय? 0 - 6. 0 - 6 म्हणजे पण काय? -6. मग x किती आलं बघा? -x = -6. मग x किती आला? 6. द सोल्युशन इज, ठीक आहे इथं पण डब्बा करून टाका. ह्याला इक्वेशन नंबर 5 करून टाका. लिहा द सोल्युशन इज. परत आधी वायची व्हॅल्यू निघाली तर मग काय करावं लागेल? गडबड करायची नाही. आधी एक्सची व्हॅल्यू बघायची, एक्स लिहायचं, मग वायची व्हॅल्यू बघायची, वाय लिहायचं. संपलं. इझी है ना. आता कोणतं इक्वेशन राहिलं बघा? हे 4th वालं होतं ना. आता 5th सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता मला वाटतंय की तुम्हाला स्वतः सुद्धा सॉल्व्ह करता आलं पाहिजे आणि तुम्हाला स्वतः सुद्धा कळत असेल सॉल्व्ह करायला, है ना. लक्षात येत असेल आता काय करायचं ते. मग तुम्ही माझ्यासोबत सोडवायचं बरं. करा. पहिली स्टेप काय? बोलत चला. आपल्याला काय करायचे? मसल मेमरी डेव्हलप करायची. म्हणजे काय? समजा तुमचा जो घरचा एरिया आहे, तुम्ही तिथं चलत असता है ना, त्यावेळेस एखाद्या वेळेस तुमचं लक्ष जरी नसेल तरी तुम्ही रस्त्यावरून बरोबर चालता. का बरं? तुमच्या ब्रेनला त्याची सवय आहे. तशाच प्रकारे हे छोटी छोटी स्टेप आहे, त्याची सवय आपल्या ब्रेनला पाडायची. बरं, आता हे इक्वेशन बघून तुमच्या लक्षात काही यायलंय का हो? हे काय आहे? जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन आहे ना. म्हणजे हे 4 = च्या पलीकडे नसून अलीकडे आहे. मग आपल्याला काय करायचं? आपल्याला पलीकडे घेऊन जायचे. ह्याला जर तुम्ही ह्या 4ला पलीकडे घेऊन गेलात ना, ह्या 4ला पलीकडे घेऊन गेलात तर काय येईल बघा?
घेऊन जा बरं 4ला पलीकडं. तर काय येईल, इथं 0 होता 0 आणि ते +4 इकडं आला -4 आणि 0 - 4 म्हणजेच काय हो 0. 0 मधून कोणत्या पण नंबरला ऍड किंवा सबट्रॅक्ट केला तर तेच नंबर येते. मग -4ला सबट्रॅक्ट केला तुम्ही तर काय येणार, सॉरी ऍड केला ऍक्च्युली -4ला तुम्ही तर काय येणार, तेच नंबर येणार -4. ठीक आहे, बघा मग आता लिहा माहिती आहे. मग मी काय लिहिणार 2x + 3y = -4. अजून एकदा मी दाखवते तुम्हाला बाजूला करून. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. सी इथं पेन्सिलनं रफ वर्कमध्ये दाखवू आपण. रफ इक्वेशन काय होती बघा, 2x + 3y + 4 = 0. आपल्याला काय पाहिजे, हा 4 तिकडं पलीकडे पाहिजे है ना. मग ह्या 4ला पलीकडे घेऊन जा तुम्ही. = 0 - 4. मग 2x + 3y = 0 मधून 4 मायनस करा. मग मी काय सांगितलं तुम्हाला, आता इथं पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह, खूप विद्यार्थ्यांना वाटेल की इथं 4 येईल. बेसिक रूल हमेशा मॅथमध्ये तुम्ही काय करायचं, बेसिक रूल फॉलो करायचा. बेसिक रूल काय सांगतो, जेव्हा 2 नंबर तुम्हाला नेगेटिव्हमध्ये आहेत त्यावेळेस काय करायचे, मोठा नंबर बघायचा. मोठा नंबर काय 4, 4चा साईन बघायचा. 4चा साईन काय, 4 कसा आहे निगेटिव्ह, मग आन्सर काय येणार निगेटिव्ह. मोठा नंबर जर निगेटिव्ह असेल तर आन्सर सुद्धा निगेटिव्ह, कधीच तुम्ही चुकणार नाही. आणि मग काय करायचं, मग ह्या नंबर मोठ्यामधून छोटावाला मायनस करून टाकायचं. 4 - 0 4 आला आन्सर. 2x + 3y = -4 हे काय तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं रफ करते मी. मग हे जर तुम्ही बेसिक रूल वापरले ना तुम्ही कधीच चुकणार नाहीत. नावसे आता काय करायचं, आता आपल्याला रफ वर्क करायचं. सेकंड स्टेप करायचे. काय सांगितलं होतं सेकंड स्टेपमध्ये, हे x हे y. x सोबत कोण आहे बघा, इथे 2 आहे. y सोबत कोण आहे, इथे 3 आहे. x सोबत कोण आहे, इथं 1 आहे. आणि y सोबत कोण आहे, इथे -5 आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, काय आलं असेल की तुम्हाला काय करायचं, एक साईड कोणती पण, या तर x वाली या तर y वाली सेम सेम करायची. ही सेम सेम आहे का नाही, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं -5 आहे. मग सेम सेम करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या 1चं 2 करू शकतो आपण है ना. ह्या 1चं काय करू शकतो, 2 करू शकतो. कसं, 2 मल्टिप्लाय करून. म्हणजे हा जो सेकंड वाला इक्वेशन आहे त्याला 2 मल्टिप्लाय करायचं. करा मग, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2 on both sides. करा मल्टिप्लाय 2 ने. 1x मल्टिप्लाय 2 2x मायनसला मायनस 5 मल्टिप्लाय 2 किंवा 5y मल्टिप्लाय 2 10y = 11 मल्टिप्लाय 2 22 ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. संपलं, इझी. आता काय केलं आपण, हे खालचा जो इक्वेशन होता ना ह्याला चेंज केलं. मग हे इक्वेशन असंच लिहिणार का आपण, इथं नाही, आपण आता इथं नवीनवाले इक्वेशन लिहिणार है ना. लिहा मग नवीनवाले इक्वेशन. काय, x सोबत कोण आहे, इथे 2 आहे. y सोबत कोण आहे, इथे -10 आहे है ना. झालं. आता बघा सेम सेम आले का एक साईड, हो यस सेम सेम आलेली आहे एक साईड 2 2 है ना. एक साईड आपल्याला सेम सेम करायचं असतं. एक काम तर झालं. आता काय करायचं, आता मला बघायचं ऍड करायचं, कसं ट्रॅक करायचं ते कसं बघणार, खूप सिम्पल आहे. कसं बघा, जर हे जे सेम सेम आले ना ह्या दोन्हीकडे सेम असेल म्हणजे हे दोन्ही पण निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही पण पॉझिटिव्ह असेल, इथं काय दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, तर काय करायचं तुम्हाला अशा वेळेस सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि जर असं असलं असतं इथं हे x इथं 2 आणि इथं -2 तर काय, जर असं वेगवेगळे साईन असतील तर काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का बरं, की 2-3 क्वेश्चन करून तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व झालं पाहिजे, ॲनालाइज झालं पाहिजे त्याच्यासाठी. आणि आता तुम्ही बघा की तुम्हाला ॲनालाइज झालंय का नाही. म्हणजे क्वेश्चन करताना आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तुम्ही घेतल्यात का, आणि जर घेतल्या नाही तर तुम्हाला ह्याच्या पुढे काय करायच्यात, घ्यायच्यात. ओके, नाव से काय करायचं, इथं पण 2 इथं पण 2 सेम सेम साईन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग काय करायचं तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचं. लिहायचं इथं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 सॉरी 3 आहे ना आता, इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1 करा सबट्रॅक्ट. इक्वेशन 1 लिहा आधी, 2x + 3y 2x + 3y हे x असं घ्यायचं. हां 2x + 3y = -4 आहे आय गेस. आणि दुसरं काय 2x - 10y = 22 2x - 10y = 22. आता काय करायचं, साईन चेंज करायचे. साईन चेंज करा. इथे 2 पॉझिटिव्ह आहे मायनस करा, इथे 10 निगेटिव्ह आहे प्लस करा, इथे 22 पॉझिटिव्ह आहे मायनस करा. करा आता 2, आता हे बघा वरचं 2x - 2x 2x - 2x काय कॅन्सल, 0 येते, 0 लिहायची गरज नाही. +3 इथं लक्ष द्या, इथं काय +3y आणि इथं काय -10 नाही आहे, इथं काय +10y आहे. +3 आणि +10 किती येते, 10 आणि 3 13 +13 बोलत चलायचं आहे. -4 - 22 बघा मायनस मायनस काय होईल, मायनसचं साईन येईल आणि 22 आणि 4
26. इथे एक छोटीशी गोष्ट मला सांगायची तुम्हाला. बघा, तुम्ही 2+4 करता, हे कधी निगेटिव्ह असते का हो? हे कधी निगेटिव्ह असते का 2+4? नाही. का बरं? कारण की तुम्ही सेम प्रकारचे नंबर, हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे, त्याला ॲड करताय. तशाच प्रकारे जेव्हा सेम प्रकारचे नंबर निगेटिव्हला ॲड करता तेव्हा ॲडिशनच होते, पण साईन काय येते? निगेटिव्ह येते. हे लक्षात ठेवायचं, मग कन्फ्यूज व्हायचं नाही. जेव्हा असं दिलं ना तुम्हाला -4 -22, मायनस एकदाच आहे हे लक्षात ठेवायचं, किंवा असं -4 प्लस -22, ह्या दोन्ही पण ठिकाणी आन्सर काय येतो? 26. कसला? -26. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा, आता परत काय सांगितलं होतं मी तुम्हाला, असं वाय सोबत कोणतं तरी नंबर असतंय, असं जर असेल तर ह्या नंबरला काय करायचं? खाली लिहायचं. वाय किती येईल आता? वाय येईल -2. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर किती? 4 का 5? 4 आहे. हां, 3 आहे ना. इक्वेशन नंबर 4 म्हणा ह्याला. पुढं काय? युजिंग इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. खरं 1 मध्ये यूज 1 काय? 2x + 3y = -4. 2x + 3y = -4. मग 2x ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. तसंच लिहा. 3y ची व्हॅल्यू माहिती आहे का? आहे. ब्रॅकेटमध्ये लिहा -4. स्टेप वाईज जायचं. स्टेपला काही करायची नाही. कमीत कमी ह्या टॉपिकवर तुम्ही 50-60 क्वेश्चन सोडवले, तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तेव्हाच तुम्ही एखादी स्टेप स्किप करू शकता. तोपर्यंत स्किप करायचं नाही. ठीक आहे. 3 2 जा 6. आणि ते पण कसलं बघा, जेव्हा आपण मल्टिप्लाय करत असतो ना, मल्टिप्लाय करत असतो, एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे, तर आन्सर निगेटिव्ह येत असतो. इथं बघा, एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह, आन्सर काय येईल? निगेटिव्ह. मग हे किती येईल? -6. आणि हे किती येईल? -4. मग 2x = हे -6 पलीकडे ना काय होतं? +6 होतं. -4 + 6. -4 + 6 किती? आता बघा, परत एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस काय सांगितलं होतं? मोठ्या नंबरचं साईन बघा. मोठा नंबर कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह आन्सर येईल. आणि काय करायचं? मोठ्यामधून छोटा मायनस करायचं. 6 मधून 4 मायनस करा. किती येते? 2 येते. आता हे पॉझिटिव्ह साईन लिहायची गरज आहे का? नसते. म्हणून आपण लिहायचं नाही. इथं काय येतं मग आता? 2x = 2. म्हणजेच काय? म्हणजे x असं लिहायचं, पलीकडचा नंबर लिहायचा आणि त्याच्या खाली x सोबत जो होता त्याला लिहायचं. x = 1. काय येतं? x = 1. ह्याला इक्वेशन नंबर 5 लिहा आणि लिहा द सोल्युशन इज. हे शॉर्टमध्ये मी असं लिहिलं, तुम्ही सोल्युशनची पूर्ण स्पेलिंग लिहायची. ठीक आहे. 1, -2 -2 झालं. ठीक आहे. इथं फुल स्टॉप पण द्यायचं. आता कोणता क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आपण? 5th वाला. आता आपला शेवटचा क्वेश्चन राहिलाय. ठीक आहे. आणि तुम्ही जर लक्ष देऊन ऐकला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. कारण की तुम्ही माझ्या समोर नाही आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावू शकत नाही. एकच मिनिट. गिव्ह मी अ मिनिट. ओके. हां, तुम्ही माझ्या समोर नाही आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावू शकत नाही. पण ना, तुम्ही स्वतःहून काय करायचं? सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. कर्सर सापडत नाही आहे मला. एकच मिनिट थांबा. ओके. 6th क्वेश्चन. ठीक आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतःहून ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकलात ते तुमच्या लक्षात आले का नाही हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. लेट, पहिले स्टेप काय? लेट. काय लेट? पहिले इक्वेशन लिहा. 2x - 7y = 7. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. दुसरी स्टेप काय? 3x + y = 22. आणि ह्याला लिहा इक्वेशन नंबर, सॉरी वाकडं यायला लागलंय, ह्याला लिहा इक्वेशन नंबर 2. ओके. ओके. नाव काय करायचं? आता काय करायचं? आता मी सांगितलं होतं तुम्हाला की असं रफ वर्क करायचं आहे. रफ. इथे लिहायचं आहे x, इथे लिहायचं आहे y. इथं x सोबत कोण आहे बघायचं. 2 आहे, 2 लिहा. y सोबत कोण आहे बघायचं. -7 आहे, -7 लिहा. x सोबत कोण आहे बघा. 3 आहे, 3 लिहा. y सोबत कोण आहे बघा. 1 आहे, 1 लिहा. आता हे बघा आणि मला सांगा की सेम आहे का? दिसत आहे की सेम नाही आहे. एक्सचं पण वेगवेगळं आहे आणि वायचे पण कोएफिशियंट वेगवेगळे आहेत. मग काय करावं लागेल मला सांगा? दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल का एक इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल? एक इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. कोणत्या वाला? ह्या दुसऱ्या वाला खाली जे आहे ना ह्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बघा. इथं 1 आहे, इथं काय आहे? 1 आहे. ठीक आहे. आणि इथं काय? -7 आहे. मग ह्या 1ला मी 7 करू शकते का? करू शकते. कसं? 7ने मल्टिप्लाय करून. म्हणजे मला काय कळालं की सेकंड इक्वेशनला मला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 7 ऑन बोथ साइड्स. खरं 7ने मल्टिप्लाय काय येतं? 3x × 7. 3 7 जा 21x प्लस 1y × 7. 1 7 जा 7y इज इक्वल टू 22 × 7 करायचं. 22 × 7 किती येतं? मला वाटतं 154 आलं पाहिजे. करून बघूयात का आपण इकडं? 7 करा. 4 चला 8. ओके. 14 + 1 15 आलं ना 154. करेक्ट. ठीक आहे. हां.
सी आता काय करायचं, आपण ह्या इक्वेशनला चेंज केलंय. मग मागच्या वेळेस सांगितलं होतं हे इक्वेशन काय करायचं आपल्याला काढून टाकायचं. आता हा वाला इक्वेशन लिहायचा. इथं काय येते हो 21, इथं काय येते हो +7. आता काय सांगितलं होतं मागच्या वेळेस, कोएफिशियंट कोणचे वाले सेम आहेत बघायचं, हे वाले सेम आहेत. त्याचे साईन बघायचं. साईन कसं आहे, ह्याचा निगेटिव्ह आहे, ह्याचा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साईन जेव्हा चेंज असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं, ॲड. का बरं ॲड करायचं, कारण की हे इझिली कॅन्सल होऊन जाईल ॲड केलं की. -7 + 7 किती, मोठा नंबर कोणता आहे, कोणता पण नाही, सेम नंबर आहे. मग 7 - 7 0 है ना, = 0. म्हणजे हे वाला कट होऊन जाईल. लिहा मग आता काय करावं लागलो, कळालं तुम्हाला, ॲड करावं लागलो. लिहा ॲडिंग इक्वेशन नंबर 3. बरं, म्हणजे इक्वेशन नंबर 3 लिहिलं नाही, तुम्ही असं विसरायचं नाही. ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 1. लिहा इक्वेशन 3 कोणता आहे, इक्वेशन 1 कोणता आहे, है ना. कोणता, 2x - 7y = 7. 2x - 7y = 7. थर्ड कोणता आहे, 21x + 7y. 21x + 7y = 154. ठीक आहे, आय गेस राईट आहे. ठीक आहे. आता इथे बघा, इथं -7 इथं +7, हे तर असंच कॅन्सल. आता बघा 2 आणि 21 किती हो, 23x. आणि ह्याला पण ॲड करून टाका. हे किती येतं ॲड केल्यानंतर 161 येतं की. आय गेस येस 161. एक्सची व्हॅल्यू लिहा. 161ला 23ने डिवाइड करा. काय येतं, 7 आलं पाहिजे माझ्या मते. बघू आपण येतं का. 161. मला कसं कळालं 7 येईल, कारण की बघा इथं शेवटी काय हो, शेवटी 3 होता. आणि 3च्या टेबलमध्ये 1 केव्हा येतं, 3च्या टेबलमध्ये 3 7 21, तेव्हा 1 येतो ना 7ला. त्याच्यामुळे मी गेस केलं की इथं कदाचित 7 असेल, आणि मी मल्टिप्लाय करून बघितलं आणि माझा गेस बरोबर सुद्धा होता. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा गेस करायचं. स्टार्टिंगला एखाद्या वेळेस चुकू पण शकतं, पण नंतर जशी प्रॅक्टिस होईल तुम्हाला तुमचे गेस बरोबर येते. इथं काय येईल 7. एक्स किती 7. ह्याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर किती बघा 3 होता ना 4. इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं, युजिंग ह्याला 4ला थोडं ब्रॅकेट करून टाकू शकतो आपण. हां, युजिंग इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. 1 इक्वेशन लिहा. 2x - 7y = 7. 2x माहित आहे का, माहित आहे. मग 2xची व्हॅल्यू किती आहे 7. मग 2 × 7 मायनस, हे मल्टिप्लाय आहे बरं का, x नाही, -7y = 7. इथं रेश ओढा, सॉरी वाकडे झाले रेश. मग आता इथं काय, 2 × 7 14 - 7y = 7. मग -7y = 7 - 14. -7y = 7 - 14. परत एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह. काय सांगितलं होता, मोठा नंबर बघा, मोठा नंबर काय 14. 14चा साईन बघा, साईन काय -14. आणि मग आता काय करायचं, त्या मोठ्यावाल्या नंबरमधून छोटावाला नंबर मायनस करून टाकायचा. 14मधून 7 मायनस करा. आता वाय काय काय सांगितलं होतं, वायच्या पलीकडे जे नंबर आहे ना =च्या ठिकाणी ते लिहा, आणि वाय सोबत जो नंबर आहे हा -7 त्याला इकडं डिवाइड करून टाका. वाय किती आलं, y = -7/- म्हणजे 1 आलं. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 5. आणि सोल्युशन काय येईल मग, द सोल्युशन इज 7,1. ठीक आहे, म्हणजे x 7 आहे, y 1 आहे. आय होप तुम्हाला एलिमिनेशन मेथड कळाली असेल. काय काय एलिमिनेशन मेथडमध्ये, स्टेप 1 मध्ये काय करायचं तुम्हाला, इक्वेशन लिहायचे. एकच मिनिट. स्टेप 1 काय असतंय, स्टेप 1 मध्ये इक्वेशन लिहा. स्टेप 2 काय, रफ वर्क. रफ वर्कमध्ये काय करायचं, असं एक्स वाय लिहून कोइफिशियंट बघायचे. इथं पण सेम कोइफिशियंट जेव्हा आला, दोन्ही पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्ट, आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर ॲड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा, ॲड किंवा सबट्रॅक्ट करून एक्स और वाय काढा, आणि मग काय करा, मग त्या व्हॅल्यू यूज करून दुसरी व्हॅल्यू काढा, है ना. एक्स किंवा वाय जे उरला असेल त्याची व्हॅल्यू काढा आणि सोल्युशन लिहून टाका. इतकं सोपं आहे. तुम्ही स्टेप वाईज जर गेलात तर तुमचं कधीही चुकणार नाही. इथे आपण थांबूया. एलिमिनेशन मेथड इथं संपला. आता काय करायचं आपल्याला, आता करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड. ओके. तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला हे करायचं आहे की तुमचे हे जे 6 क्वेश्चन्स आहेत ना, तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह केले. आता काय करायचं तुम्हाला, आता व्हिडिओ बंद करून टाकायची, पुस्तक आणि तुमची वही घेऊन बसायचं, आणि सगळे क्वेश्चन स्टार्टिंग पासून सॉल्व्ह करायचे, आणि प्रत्येक ठिकाणी बघायचं की तुमचं कुठं कुठं चुकायला लागलंय, तुम्हाला नेमकं काय येत नाहीये, है ना. कन्सेप्ट कळायला नाही का, तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करता येत नाहीये, तर दुसरं काही अडचण आहे, आणि जे काही अडचण असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता, आणि त्याला मी अजून सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर आवडले असेल तर फ्रेंड्ससोबत वगैरे शेअर करा, की त्यांना सुद्धा मॅथ इझी जायला चालू होईल. ओके, थँक्यू. इथं थांबूया आता.